बाबा, आज 12वीचा निकाल लागलाय. बघा ना, मला 92% पडलेत. आता सहज मेडिकलला नंबर लागेल. बरं ठीक आहे, जायला जेवण आणायचं. काय ग पोरी, काय झालं? बाबांनी जेवण घेऊन बोलवलंय. काय ग पुरी, ते कागद कशाचा आहे? आज 12वीचा निकाल लागलाय. बघू. अरे वा, तुला तर 92% पडलेत. मग आता पुढे काय करायचंय? मला डॉक्टर बनायचंय आता. बाई ग, माझी मुलगी आता डॉक्टर होणार. पण बाबांनी मला शब्बस्तू पण दिली नाही. बरं जाऊ दे, त्यांचं कुठं मनाव घेतीस. जाऊ, तुझे बाबा रानात वाट बघत बसले असतील, दादाला बोलून आण, जेवायला जायचंय. तुम्हाला थोडा ठ्यासा देऊ का? अहो ऐका ना, आपल्या गुडीला 12वीत चांगले मार्क पडले. मला वाटतं आपण तिला पुढे शिकवायला पाहिजे. तिचा सहज मेडिकलला नंबर लागून जातोय. आपण तिला शहरात ऍडमिशन घेतलं पाहिजे. काय गरज नाही. विसरलात का पहिल्या मुलीने काय केलं? तू शांत बस, काय बोलू नको. उद्या मुलीला बघाय मुंबईहून पाहुणे येणार आहेत. सकाळी उरकून ठेवा, तिला बी तयार कर. बाबा, मला एवढं लवकर लग्न नाही करायचं. ए ग बस तू. एवढ्या लवकर पोरीचं लग्न करायची काय गरज आहे? पाहुणे चांगले आहेत. मुलगा विदेशातून शिकून आलेला आहे. मला वाटत नाही पुन्हा असे पाहुणे भेटतील आपल्याला. काय झालं गुड्डी, अशी का बसली? आई, बाबाला सांग ना तू, मला एवढं लवकर नाही लग्न करायचं. बघायला तर यायलेत ना, इतक्या लग्न तर नाहीत ना करायले, मग रडायला काय झालंय? समज लग्न ठरलं तर? मी सांगते बाबाला समजून, तू रडू नको. या की पाहुणा, या. या. बसायचं. तर सुद्धा काही अडचण चालली नाही ना? नाही ना पाहुणा. जा पाणी. ऐका ना पाहुणं, आम्हाला थोडी गडबड आहे, मुली थोडं लवकर बोलवा. भाग्यश्री बाहेर ये. पोरे, तुझं नाव काय? भाग्यश्री. पोरे, पूर्ण नाव सांग. भाग्यश्री नवनाथ गिरी. पोरे, तुझं शिक्षण काय झालंय? 12वी पास. बरोबर, ठीक आहे. पाहुणं काय ते खरं आधीच बोलतो बघा. आमची एक अट आहे, आम्ही मुलीला कामाला बाहेर जाऊ देणार नाहीत. आम्हाला घरसून पाहिजे. ही तुम्हाला अट मान्य असेल तर सांगा. हो, जमतंय की. आम्ही हो समजायचं आता. तुला आवडली का रे? हो, आवडली. ठीक आहे, मग आपण लवकरच तारीख काढू. का ग, अशी का बसलीस? आई, तू म्हटली होतीस ना, मी तुझं लग्न नाही होऊन देणार.
बघ आता माझं लग्न होत आहे. तू बाबाला सांग ना, मला शिकायचंय. मला नाही लग्न करायचं. सांग ना बाबाला, मला नाही लग्न करायचं. सांगशील ना बाबाला, मला नाही करायचं लग्न. तू सांगशील ना बाबाला, मी माझे स्वप्न कसे पूर्ण करू. तू सांग ना. हे बघ, पकड, हे घेऊन जा. काय हे? यात तुझे कागदपत्रे आणि थोडे पैसे दिले आहेत. जा, तुझं स्वप्न पूर्ण कर. बाबाला काय सांगणार? मी ओळखते तुझ्या बाबाला. जा, ते तुला शिकू नाही देणार. मला वचन दे की तू डॉक्टर होऊनच वापस येशील. काय झालं यांना? डेंग्यू झाला. थांबा, मी चेक करते. काय नाही, नॉर्मल आहे सगळं, ठीक होऊन जाईल. बरं, ठीक आहे. ओळखलं का नाही मला? नाही बाळा, मी नाही ओळखलं तुला. आता तरी ओळखलं का नाही? पोरी, तू आठव आई, मी तुला शब्द दिलता, आज मी तुझ्या पुढे डॉक्टर बनून उभे आहे. खरंच पोरी, तू करून दाखवलंस. बाबांची तू काळजी घेतली नाहीस का? बाबांना कसं काय डेंग्यू झालं? आपल्या घराशेजारी तर असं डेंग्यू होण्यासारखं काही नाही. हे खरं असेल तर ना, काय सांगू पोरी तुला, तुझ्या दादानं वहिनीचं ऐकून आम्हाला घराच्या बाहेर काढलं. गोड घेतो. बाबा, तुम्ही एवढ्या वर्षांनी ओळखलं मला? मुलगीस तू माझी, मी तुला ओळखणारच ना. तू इथे काय करते? आपली मुलगी डॉक्टर झाली. माफ कर मुली, मी तुला शिकवू दिलं नाही. मी तुझ्या मनाविरुद्ध गेलो. असू द्या बाबा, चला आपल्या घरी चला आता. कोणतं घर? ते घर आता आपलं नाही राहिलं. ते घर तुझ्या दादाचं आहे आता. त्याने आता घराबाहेर काढलंय आम्हाला. मी त्या घराचं नाही बोलत. मी ते घर घेतलंय. माझं घर ते आपलं घर.